आज सकाळी सकाळी घरासमोर हा ट्रक आला आणि तुम्हाला माहिती आहे का हे काय आहे? हे आहे आमच्या फेन्सिंगचं मटेरियल. मी तुम्हाला काही दिवसांआधीच सांगितलं होतं की आमच्या बॅकयार्डचं फेन्सिंग करायचं आहे. तर ते काम आम्ही मेमध्येच या कंपनीला दिलेलं होतं. पण इथे तुमचं स्वतःचं घर असेल तरीही तुम्हाला जर काहीही काम करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला इथल्या कम्युनिटी एच-ओ-एची त्याशिवाय इथल्या सिटीची परमिशन घ्यायला लागते. आणि आम्ही ज्या कंपनीला हे काम दिलेलं होतं त्यांनीच हे सगळे परमिशन काढलेले आहेत आणि त्याच्या अप्रूव्हल आल्यावर हे काम त्यांनी सुरू केलेलं आहे. त्याशिवाय आमची कस्टम फेन्सिंग असल्यामुळे हे मटेरियलही यायला वेळ गेला आणि फायनली आज हे काम सुरू झालेलं आहे. तर इथे मोस्टली तीच लोकं फेन्सिंग करतात. म्हणजे आमच्या कम्युनिटीत तरी असं आहे की बाकीच्यांनी दिसत असेल बहुतेक जणांनी फेन्सिंग केलेली नाही आहे. कारण ज्यांच्याकडे डॉग आहेत किंवा छोटी मुलं आहेत त्यांनीच फेन्सिंग केलेली आहे. आणि आमच्या नेबरनी केली आहे तर त्याच्याकडे डॉग आहे. पण आमच्याकडे कारण म्हणजे माझा छोटा मुलगा अर्जुन त्याच्यामुळे आम्ही हे फेन्सिंग करतो आहे. कारण त्याला गाड्यांचा खूप छंद आहे आणि तो समोर गार्बेज ट्रक असू दे किंवा मेल व्हॅन असू दे, कुठल्याही गाडीचा आवाज आला की तो बॅकयार्डचा डोर ओपन करतो आणि कधीही निघून जातो आणि त्याच्याकडे प्रत्येक वेळेस लक्ष देणं शक्य होत नाही. म्हणून त्याच्या सिक्युरिटी पर्पजनी आम्ही ही फेन्सिंग करतो आहे. तर इथे मोस्टली ह्या अशाच फेन्सिंग केल्या जातात आणि आपल्या इंडियासारखं नाही आहे की इथे काँक्रीट किंवा विटांची फेन्सिंग करता येते. इथे हीच फेन्सिंग असते. तर ही आमची फायबर फेन्सिंग आहे. इथे 3 प्रकारच्या फेन्सिंग येतात. एक ही फायबरची, एक लाकडी आणि एक ग्रिलची. ज्यांना प्रायव्हसी नको आहेत आणि ज्यांना ओपन असं पाहिजे आहे ती ग्रिलची फेन्सिंग करतात. पण आम्ही ही निवडली कारण ही दिसायला पण चांगली दिसते. आणि दुसरं कारण म्हणजे इथे आमच्या कम्युनिटी रूलनुसार आम्हाला पूर्ण अशी बंद अशी फेन्सिंग करता येत नाही. आम्हाला ही अशी सेमी प्रायव्हसीवालीच फेन्सिंग अलाऊ आहे करणं. तर आज फायनली आमच्या फेन्सिंगचं काम पूर्ण झालेलं आहे आणि इथे दिसत असेल समोर फ्रंट यार्डला जायला एक आम्ही गेट ठेवलेला आहे आणि मागे बॅकयार्डला निघायला पण आम्ही एक गेट ठेवला आहे. कारण आमच्या बॅकयार्डच्या मागे पण आमची 10 फूट जागा, अजून फेन्सिंगच्या मागे पण आमची जागा आहे. पण रूलनुसार आम्हाला ती 10 फूट जागा सोडायला लागते कारण तिथून वॉटर ड्रेनेजसाठी वगैरे ती जागा कंपल्सरी आहे की 10 फूट तुम्हाला आतच फेन्सिंग घ्यायला लागते. पण लॉन मोईंगसाठी वगैरे बॅकयार्डमध्ये जायला किंवा फेन्सिंगच्या मागे जायला म्हणून आम्ही तिथे पण एक गेट ठेवलेला आहे.